मला माफ करा, मी चुकले. मी तुम्हा सगळ्यांची खोटं वागले, खोटं बोलले, एवढं मोठं सत्य लपवलं तुमच्यापासून. पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी मुद्दाम नाही केलं. असं नाईलाज होता. मी विठुरायाच्या साक्षीने भैरवीबाईंना शब्द दिला होता. ज्या विठुरायाची मनोभावे आराधना केली, त्याच्याच साक्षीने दिलेला शब्द मोडण्याची हिंमत नाही झाली माझी. पण विश्वास ठेवा माझ्यावर, मला कोणालाही अंधारात ठेवायचं नव्हतं, असा हेतूच नव्हता माझा. सावली, तुझ्यावर विश्वास आहे. स्वतःला दोष देऊ नकोस. तुझी काही चूक नाही यात. छान सारंग, तू माझा सगळ्यात लाडका लेखणार आहे आणि तूच असा वागलास. तू गोष्टी लपवून ठेवल्यास माझ्यापासून. तू या सगळ्यामध्ये तू सहभागी होतास. मला हे जेव्हापासून कळलंय ना, तेव्हापासून मला खरंच खूप वाईट वाटलंय सर. तिलोत्तमा, तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण या सगळ्यात जर तू सारंग आणि सावलीला दोषी ठरवत असशील तर मीही तेवढाच दोषी आहे. म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? सावलीच्या गाण्याचं सत्य मला आधीच कळलं होतं. मला नाही कळते. कधी कधी भैरवीनी ताराला तिचा सांगीतिक वारसा देण्याचा जो कार्यक्रम केला तेव्हाच मला हे कळलं होतं. काय बाबा, तुम्ही मला तेव्हा का नाही सांगितलं? एक मिनिट, ते महत्वाचं नाहीये. त्यांनी मला नाही सांगितलंय. तुम्ही जरा नीट सांगाल? हा, मला कळेल असं प्लीज जरा सांगाल का? मी सांगतो तुला सगळं, तू शांतपणे ऐकून घे. बोला ना. तुला आठवतं त्या दिवशी आपण त्या कार्यक्रमात होतो, सारंग बाहेरगावी होता आणि तेवढ्यात मला सारंगचा फोन आला म्हणून मी तिथनं बाहेर पडलो. हो बरोबर.